नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण SSCGDचे झालेले पेपर पाहत आहोत. आजही आपण SSCGDचा 8 फेब्रुवारी 2023 शिफ्ट 1मध्ये झालेला पेपर पाहणार आहोत. कारण या PYQनुसारच जे पेपर येत आहेत सध्याचे, याचा पॅटर्न असाच राहिलेला आहे. हे प्रश्न पाहणं अतिशय गरजेचं आहे. तसेच या पेपरची जी PDF आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. त्यासाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोण भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीशी संबंधित आहे? तर राणी कर्ना या भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीशी संबंधित आहेत. त्यानंतर भारतीय राज्यघटनेनुसार सर्वोच्च न्यायालय खालीलपैकी कोणते मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार आहे? तर ते आहे रीट. फील्ड हॉकीमध्ये संघात किती खेळाडू असतात? तर ते असतात 11. भारतात श्वेतक्रांती डॅश म्हणूनही ओळखली जाते. तर भारतात श्वेतक्रांती ऑपरेशन फ्लड म्हणूनही ओळखली जाते. यानंतर गुप्त शासक समुद्रगुप्ताच्या स्तुतीसाठी लिहिलेल्या प्रयाग प्रशस्ती किंवा अलाहाबाद स्तंभाचे लेखक कोण होते? तर ते होते हरिसेना. खालील जुळवा म्हटलेला आहे, योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, त्यानंतर राज्य महामार्ग, राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग, सीमा रस्ते संघटना आणि जिल्हा रस्ते जिल्हा परिषद, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्रिपुरातील खर्ची पूजेमध्ये किती देवांची पूजा केली जाते? तर 14 देवांची पूजा केली जाते. खालीलपैकी कोणते धोके हरित क्रांतीशी संबंधित आहेत? तर हरित क्रांतीशी संबंधित असणारे धोके आहेत लहान आणि मोठ्या शेतकऱ्यांमधील वाढती असमानता. भारत जोडो यात्रा 2022चे नेतृत्व कोणी केले? तर राहुल गांधी यांनी केले. कलामंडलम कल्याणी कुट्टी अम्मा यांना डॅशमध्ये त्यांच्या कामासाठी प्रसिद्धी आणि मान्यता मिळालेली आहे. तर मोहिनी अट्टम यासाठी. फौजदारी कायदा सुधारणा कायदा 2018ने महिलांच्या बलात्कारासाठी किमान शिक्षेची संख्या 7 वरून डॅशपर्यंत वाढवलेली आहे. तर 10 वर्षापर्यंत वाढवली आहे. खर्चाच्या पद्धतीमध्ये GDP डॅश कंपन्यांना प्राप्त झालेल्या सर्व अंतिम डॅशची एकूण बेरीज अर्थव्यवस्थेत असते. तर खर्चची एकूण बेरीज अर्थव्यवस्थेमध्ये असते. खालीलपैकी कोणत्या लेखकाने त्यांच्या एका कादंबरीत वंदे मातरम हे गाणे उद्धृत केलेले आहे? तर ते केले आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी. डिस्कस फेकताना खेळाडूंना कोणत्या व्यासाच्या वर्तुळात राहावे लागते? तर 2.5 मीटर व्यासाच्या वर्तुळात राहावे लागते. परिसंस्थेतील हिरव्या वनस्पती त्यांच्या पानावर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाची अंदाजे डॅश ऊर्जा शोषून घेतात आणि ते अन्न ऊर्जेमध्ये रूपांतरित करतात. तर 1%. ऑक्टोबर 2022मध्ये खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या राजकीय पक्षाचे अध्यक्ष बनले? तर मल्लिकार्जुन खरगे हे बनले. शेलमध्ये भरता येणाऱ्या इलेक्ट्रॉनची कमाल संख्या डॅशद्वारे दर्शविली जाते, जेथे n ही शेलची संख्या आहे. तर 2n चा स्क्वेअर. भारताच्या दक्षिणेकडील बिंदूचे नाव काय आहे? तर त्याचे नाव आहे इंदिरा पॉइंट. राज्यात घटनात्मक आणीबाणी लागू करण्याची शिफारस करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर त्या राज्याच्या राज्यपालांकडे हा अधिकार असतो. ज्याच्याकडे नोकरी नाही अशा व्यक्तीच्या तुलनेत ही कमी बेरोजगारी लपलेली आहे. बेरोजगार म्हणून स्पष्टपणे दिसत आहे म्हणून त्याला डॅश असे म्हणतात. तर प्रच्छन्न रोजगार असे म्हणतात. यानंतर आपण सामान्य बुद्धिमत्तेवरील प्रश्न पाहणार आहोत. 5व्या क्रमांकाशी संबंधित असलेला पर्याय निवडा, ज्याप्रमाणे 2रा क्रमांक 1ल्या क्रमांकाशी संबंधित आहे आणि 4था क्रमांक 3ऱ्या क्रमांकाशी संबंधित आहे. या ठिकाणी जर विचार केला तर 76चा संबंध 16शी दिलेला आहे. 16 गुणाकारामध्ये 5, 16×5 80 आणि -4 76 येणार आहे. त्याचप्रमाणे 56 12 दिलेला आहे, म्हणजेच 12×5 60 आणि -4 केलेले आहेत. तर या ठिकाणी 5 गुणाकारामध्ये 5, 5×5 25 आणि -4 केल्यानंतर 21 येणार आहेत. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो असं म्हटलेलं आहे? तर या ठिकाणी 5 नंबरचा जो शब्द आहे तो प्रत्येक ऑप्शनमध्ये दिसतो, म्हणजे सुरुवातीला 5 येणार आहे. त्यानंतर
5 हा कटला. नंतर LAS आहे, LAT, LAR आणि LAM आहे, म्हणजेच 4 नंबर नंतर येणार आहे. त्यानंतर हा कटला LARGE 3 येईल, 5, 4, 3 या दोन्ही ठिकाणी आहे. त्यानंतर येणार आहे LAS, कारण S अगोदर येतं, T नंतर येतं, म्हणजे 1 येणार आणि शेवटी येणार आहे 2. 5, 4, 3, 1 आणि 2 ऑप्शन नंबर 2मध्ये आहे. इथे जर पाहिलात तर फक्त 2, 1 दिलेलं आहे, थोडासाच फरक आहे. यानंतर दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणते पद येईल असं म्हटलेलं आहे. तर याचा जर विचार केला तर R आणि Q दिलेला आहे, म्हणजे -1 केलेले आहेत. Q नंतर P -1, इथं -1 केल्यानंतर येणार आहे N, म्हणजे सुरुवातीला N येणार आहे. या ठिकाणी N नाही, इथं T आहे, इथं A आहे, फक्त एकाच ठिकाणी N आहे. त्यानंतर सेकंड वेळेस जर बघितला तर +2 केलेले आहेत. +2 केल्यानंतर इथे येणार आहे T, म्हणजे NTAJ ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर या प्रश्नात 3 विधाने दिली आहेत, त्यानंतर 3 निष्कर्ष 1, 2 आणि 3 दिले आहेत. विधाने जरी सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असले तरी सत्य म्हणून स्वीकारा. कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या बरोबर आहे ते ठरवा असं म्हटलेलं आहे. काही दिवे घड्याळे आहेत, काही जे दिवे आहेत ते घड्याळे आहेत. सर्व घड्याळे काही दिवे हे घड्याळे, जे या ठिकाणी जर दिवे लिहिलं तर या ठिकाणी काय येणार, घड्याळे हे दिवे, काही दिवे घड्याळे, सर्व घड्याळे पुस्तके आहेत. सर्व घड्याळे जे आहेत ते पुस्तके आहेत, या पद्धतीने येणार आहे. सर्व घड्याळे पुस्तके आहेत. काही पुस्तके दगड आहेत, काही पुस्तके काय आहेत, दगड आहेत, म्हणजे या पद्धतीने डायग्राम येईल. या ठिकाणी दगड येणार. निष्कर्ष पाहूया. काही दिवे दगडाचे आहेत, दिवे या ठिकाणी आहेत आणि दगड इथं या ठिकाणी आहेत, त्यांचा काहीही संबंध नाही, म्हणजे एक निष्कर्ष चुकीचा आहे. काही पुस्तके दिव्याची आहेत, पुस्तके आणि दिव्याचा भाग इथं पाहू शकता, म्हणजे काही पुस्तके दिव्याची आहेत, निष्कर्ष 2 बरोबर आहेत. काही घड्याळे दगड आहेत, घड्याळे या ठिकाणी आहेत, दगड या ठिकाणी आहेत, या दोघांचा काहीही संबंध नाही, म्हणजे हाही निष्कर्ष चुकीचा आहे. फक्त निष्कर्ष 2 अनुसरण करतो, ऑप्शन नंबर 2. यानंतर दिलेल्या पर्यायामधून खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकणारे अक्षरसमूह शोधा म्हटलेला आहे. त्याचं उत्तर येणार आहे EXR ऑप्शन नंबर 3. यानंतर दुसऱ्या शब्दाचा पहिल्या शब्दाशी जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या शब्दाशी असलेला निवडा. जलद, हळू, तर वर काय, खाली विरुद्धार्थी शब्द घेतलेले आहेत. यानंतर आरशाला उजवीकडे ठेवल्यावर खालीलपैकी कोणती आकृती दिलेल्या प्रश्न आकृतीचे योग्य आरशातील प्रतिबिंब दर्शवते. प्रश्न आकृती दिलेली आहे, या प्रश्न आकृतीचे उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 4 मधील. यानंतर पुढील प्रश्न आहे, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल म्हटलेलं आहे. या ठिकाणी आहे 600, या ठिकाणी आहे 120, त्या आहे 30 आणि या ठिकाणी आहे 10. 120 आणि 600चा गुणाकार केला तर विचार केलात तर गुणाकारामध्ये 5 येणार आहे, या ठिकाणी गुणाकारामध्ये 4 येईल, या ठिकाणी गुणाकारात 3, म्हणजे इथं किती येणार आहे, गुणाकारात 2, म्हणजे इथं 5 गुणाकारामध्ये 2 किती येणार आहे, 10. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती आकृती येईल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 मधील आकृती येणार आहे. यानंतर खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदल करावी लागेल असं म्हटलेलं आहे. तर ऑप्शन नंबर 4 मधील चिन्हांची अदलाबदल आपण करणार आहोत. 165 भागाकारामध्ये 15 वजा 5 अधिक 6 गुणाकारामध्ये 16 बरोबर किती, 102. तर या ठिकाणी 15ने जर 165ला भाग दिला तर 11, 11 वजा 5 अधिक 96 बरोबर काय येणार आहे, 102. तर या ठिकाणी इथे किती राहिले, 6, 6 अधिक 96 जर केला तर 102 येणार आहेत, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये ब्राईटला JSC VJI असे लिहिले जाते.
आणि ब्रोकनला PSCPGM असे लिहिले जाते. त्या भाषेमध्ये बजेट कसा लिहिला जाईल असं म्हटलेलं आहे. BUDGET असा हा शब्द आहे. तर या ठिकाणी डी जे आहे, डी नंतर ई इथे येणार आहे +1, यू नंतर व्ही इथे घ्या, बी नंतर सी इथं +1, नंतर +2 करायचे आहेत आणि TUVEFG आणि GHI म्हणजे अशा पद्धतीने यांची मांडणी करायची आहे. जर याचा विचार केला तर ऑप्शन नंबर EVCVGI एकमध्ये दिसून येतं. त्यानंतर A+B म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे, A वजा बी म्हणजे ए ही बीची आई आहे, ए गुणाकारामध्ये बी म्हणजे ए हा बीचा पती आहे आणि ए भागाकारामध्ये बी म्हणजे ए ही बीची बहीण आहे. A@B म्हणजे ए हा बीचा मुलगा आहे. आता J@K दिलेला आहे म्हणजे जे हा केचा मुलगा आहे. जे जो आहे तो केचा काय आहे, मुलगा आहे. गुणाकाराचा अर्थ आहे पती. के हा यलचा काय आहे, पती आहे. वजाचा अर्थ आहे आई. यल ही आई आहे यमची, म्हणजे हे दोघं बहीण भाऊ झाले. त्यानंतर यम भागाकारामध्ये यन म्हणजेच यम ही बहीण आहे कोणाची, यनची. तर जेचा यनशी कसा संबंध म्हटलेला आहे, जेचा यनशी कसा संबंध, तर या ठिकाणी संबंध असणार आहे भावाचा, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर दुसरा शब्द पहिल्याशी संबंधित आहे, तसाच तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. क्रिकेटचा संबंध बॅटशी आहे, तर बॅडमिंटनचा संबंध कशाशी आहे, तर रॅकेटशी संबंध येणार आहे बॅडमिंटनचा. त्यानंतर एक कागद खाली दिलेल्या रूपात मोडून कापला जातो, तर खोडल्यावर तो कागद कसा दिसेल, तर तो कागद दिसणार आहे ऑप्शन नंबर 3 प्रमाणे. यानंतर एका विशिष्ट सांकेतिक भाषेत मेक हे 32, क्वॅडला 45 असे लिहिले जाते, तर त्याच भाषेमध्ये सेल्फ कसे लिहिले जाईल. आता या अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे यांची बेरीज करायची आहे. यांची बेरीज केला तर उत्तर येईल 43. ऑप्शनमध्ये कुठेही दिसून येत नाही. यानंतर ABCDEFG हे 7 व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून सरळ रेषेत बसलेले आहेत. 7 व्यक्ती आहेत, उत्तरेकडे तोंड करून सरळ रेषेत बसलेले आहेत. ईच्या उजवीकडे फक्त 2 व्यक्ती आहेत, म्हणजे ई इथे येणार. ईच्या उजवीकडे फक्त 2 व्यक्ती आहेत. त्यानंतर ई आणि ए मध्ये फक्त 2 व्यक्ती आहेत. ई आणि ए मध्ये, ए इथे घेऊ शकणार नाही. ई आणि ए मध्ये किती व्यक्ती आहेत, फक्त 2 व्यक्ती आहेत. त्यानंतर बी हा एच्या उजवीकडे दुसरा बसलेला आहे. बी जो आहे तो एच्या उजवीकडे दुसरा म्हणजे इथे येणार आहे. त्यानंतर डी हा एफच्या लगेच उजवीकडे बसला आहे. डी हा एफच्या लगेच उजवीकडे, बी हा एच्या उजवीकडे दुसरा. त्यानंतर डी हा एफच्या लगेच उजवीकडे बसला आहे. थोड्या वेळासाठी हे वाक्य स्किप करूया. सी हा जीच्या डावीकडे कोणत्या तरी एका ठिकाणी बसला आहे. ओळीच्या डाव्या टोकाला कोण बसली आहे. ईच्या उजवीकडे फक्त 2 व्यक्ती आपण इथं बसवले. ई आणि ए मध्ये फक्त 2 व्यक्ती इथं घेतले आपण. बी हा एच्या उजवीकडे दुसरा, बरोबर आहे. त्यानंतर डी हा एफच्या लगेच डावीकडे. आता डी हा एफच्या लगेच डावीकडे म्हणजे डी इथं येणार आणि एफ इथं घेणार, कारण हे दोघं एक लगट यायला पाहिजेत, इथं आपण घेऊ शकत नाही. त्यानंतर सी हा जीच्या डावीकडे कोणत्या तरी एका ठिकाणी. सी हा जीच्या डावीकडे म्हणजे जी इथे घेतला तर सी इथे कोणत्या तरी एका ठिकाणी सी डावीकडे बसलेला आहे. याच्या प्रश्न काय विचारलेला आहे की ओळीच्या डाव्या टोकाला कोण, ही उजवं टोक आहे, हे डावं टोक आहे, डाव्या टोकाला कोण बसलेला आहे. सी ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर खालीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाची जागा घेईल म्हटलेला आहे. 176 आणि 326चा विचार केला तर 150 प्लस केलेले आहेत. 326 आणि 526चा विचार केला तर +200 आहेत. 526 आणि 776 मध्ये 250चा फरक आहे. त्यानंतर या ठिकाणी +300 करावे लागतील. +300 केल्यानंतर येणार आहेत 1076, म्हणजेच ऑप्शन नंबर 4. प्रत्येक वेळेस 50-50 ॲड केलेले आहेत. यानंतर असा पर्याय निवडा जो खालील आकृतीत अंतर्निहित आहे, फिरवणे मान्य नाही. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न,
एल, एम, एन, ओ, पी, क्यू आणि आर हे 7 व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून एका सरळ ओळीत बसलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 व्यक्ती हे उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. आर आणि पी ओळीच्या टोकाला बसतात. आर आणि पी हे ओळीच्या टोकाला बसतात. इथं आर येऊ शकतो, इथं पी येऊ शकतो. त्यानंतर एन लगेच पीच्या उजवीकडे. आता इथं पी बसणार कारण पीच्या उजवीकडे कोण बसलेला आहे, एन लगेच बसलेला आहे. इथं पी घेतला असता तर पीची इकडली डावी बाजू झाली असती, म्हणजे ही कंडिशन येणार नाही. त्यानंतर एम हा आरच्या डावीकडे तिसऱ्या ठिकाणी, एम हा आरच्या डावीकडे तिसऱ्या ठिकाणी म्हणजे इथं आहे. त्यानंतर ओ एमच्या लगेच उजवीकडे म्हणजे ओ इथं येणार. त्यानंतर एल, एन आणि एममध्ये एल आहे, इथे येणार एन आणि एममध्ये. आता शिल्लक राहिला एक क्यू, तो इथं बसणार आहे. आरच्या लगतच डावीकडे कोण बसले आहे, तर कोण बसलेला आहे, क्यू. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर दिलेल्या समीकरणाचा समतोल साधण्यासाठी पर्यायामध्ये दिलेल्या कोणत्या 2 संख्या अदलाबदल करणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी आपण 15 आणि 25 या संख्यांची अदलाबदल करणार आहोत. 540 अधिक येणार 225. त्यानंतर भागाकारामध्ये 15च्या ठिकाणी 25 घ्या, 25च्या ठिकाणी 15 घ्या, वजा 260. आता हे जर सॉल्व केलं तर 540, 25 9 16 200 अधिक इथे 9 येणार, 9 गुणाकारामध्ये हे 15 वजा 260. 540 15 9 135 वजा 260 415 येणार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर हा जो पहिला प्रश्न आहे गणिताचा तो तुमच्यासाठी होमवर्कसाठी असणार आहे. यानंतर आपण 2 नंबरचा प्रश्न पाहूया. पूजा, नेहा आणि मनोज अनुक्रमे 16, 22 आणि 20 दिवसात एक काम करू शकतात. पूजा आहे 16 दिवसात, नेहा 22 आणि मनोज 20 दिवसामध्ये. यांचा लसावी घेतला तर तो येणार आहे 880. जे एका दिवसामध्ये ही काम करेल 55, ही करेल 40 आणि ही करेल 44. काय म्हटलेलं आहे, नेहा आणि मनोज या दोघींनी प्रत्येकी आळीपाळीने पूजाला मदत केली तर काम कोणत्या दिवशी पूर्ण होईल. समजा पहिला दिवस आहे तर पहिल्या दिवशी कोण मदत करणार आहे, पूजाला नेहा मदत करणार आहे. म्हणजेच हे 55 + 40 एका दिवसाचं काम होईल किती, 95. दुसऱ्या दिवशी पूजा आणि मनोज काम करतील म्हणजे 55 + 44 काम किती होणार आहे, 99. दोघांचे मिळून किती होणार, 194. हे 2 दिवसाचं काम झालं. त्यानंतर जर आपण 4 दिवसाचं काम काढलं तर गुणाकारामध्ये इथं 4 केला तर येणार 776. जे इथं गुणाकारामध्ये 4 म्हणजे 8 दिवसाचं काम झालं 776. त्यानंतर 9वा एक दिवस ॲड करा, काम येणार 104 दोघांचे मिळून, कारण परत पूजा आणि मनोज करतील. म्हणजेच जवळपास 10 दिवस त्यांना कामाला लागणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न. VIP बॅगवर 20% सूट होती. अनुपमने एक बॅग घेतली. रोख पेमेंटवर 8% अतिरिक्त सवलत दिली. जर त्याने रुपये 2208 दिले तर बॅगवर चिन्हांकित किंमत किती होती, असा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी चिन्हांकित किंमत माहिती नाही म्हणजे x घ्या. गुणाकारामध्ये x घ्या. 20% सूट म्हणजे 80 छेदस्थानी 100. 8% अतिरिक्त सवलत दिलेली आहे. जे या ठिकाणी सुरुवातीला चिन्हांकित किंमत माहिती नाही म्हणजे x 100 वर घ्या कारण चिन्हांकित किंमत माहीत नाही. 20% सूट छेदस्थानी 80. गुणाकारामध्ये 8% परत दिलेली आहे म्हणजे वर 100 छेदस्थानी 88 बरोबर 2208. x बरोबर 2208. गुणाकारामध्ये हे 80, गुणाकारामध्ये 88 आणि छेदस्थानी 100 हे केलात तर तुमचं उत्तर मिळून जाईल. यानंतर पुढील प्रश्न. जर एक धनराशी 3 वर्षामध्ये 64 छेदस्थानी 27 पट होते तर प्रत्येक वर्षाचे चक्रवाढ व्याजदर काय असेल म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी 64 हा कशाचा घन आहे, 4चा आणि 27 हा कशाचा घन आहे, 3चा घन आहे. या दोघांमध्ये कितीचा फरक आहे, 1चा फरक आहे.
मग 1 छेदस्थानी हे 3 गुणाकारामध्ये 100 बरोबर 100 छेदस्थानी 3 जर केलात तर उत्तर मिळेल 33.1 छेदस्थानी 3%. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका व्यक्तीने अनुक्रमे 8% आणि 25%च्या सलग 2 सवलतीमध्ये ₹500 ची चिन्हांकित जी किंमत असलेले टेबल खरेदी केले. त्याने वाहतुकीवर ₹32 खर्च केले आणि टेबल ₹500 विकला तर तो किती नफा कमवतो? तो ₹500च्या किमतीवर अगोदर 8% म्हणजेच 92 छेदस्थानी 100 आणि 25% म्हणजेच 75 छेदस्थानी 100. तर 25 त्रिक 75, 25 चोक 100 हे 2 आणि हे 2 शून्य कॅन्सल झाले. 4 ने भाग दिला तर 4 दुणे 8, 4 त्रिक 12 यांचा गुणाकार केलात तर तो गुणाकार येईल 345. त्याच्यामध्ये प्लस ₹32 खर्च केले म्हणजे 32 ॲड करावे लागतील. 377 ही खरेदी किंमत झाली. आता खरेदी किंमत 377, 500मधून 377 वजा करा. 500मधून हे 377 वजा केलात तर किती नफा कमवतो तो? ₹123 नफा कमवतो. ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, जर 1 सेमी, 6 सेमी आणि 8 सेमी त्रिज्या असलेले 3 धातूचे गोल वितळवले तर दुसरा घन गोलाकार असेल तर नवीन गोलाचे पृष्ठभागाचे क्षेत्रफळ सेंटीमीटर वर्गमध्ये किती असते असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी 1चा घन, 6चा घन आणि 8चा घन. 1चा घन 1, 6चा घन 216, 8चा घन 512 येईल. यांची बेरीज केला तर 729 येईल. 729 कशाचा घन आहे? तर तो 9चा घन आहे. ते सूत्र आहे 4πr². पाय जशास तसं ठेवा. तर इथं 4 गुणाकारामध्ये पाय, गुणाकारामध्ये 9, गुणाकारामध्ये 9. आता हे 9 9 81 गुणाकारामध्ये 4, 324 पाय. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पी एका दिवसामध्ये 20 दिवसात काम करू शकतो. क्यू ते 25 दिवसामध्ये करू शकतो. जर ते 4 दिवस एकत्र काम करतील तर किती टक्के काम शिल्लक राहील असं म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना पी हा एक काम 20 दिवसामध्ये करतो आणि क्यू ते 25 दिवसामध्ये करतो. यांचा जर लसावी घेतला तर तो येईल 100. 20 100 आणि 25 चोक 100. एकूण एका दिवसामध्ये 9 काम करतात, ते 4 दिवस काम करतात म्हणजे 36% काम झालेलं आहे. 100 वजा 36 केलात तर किती? 64% शिल्लक काम येईल. यानंतर सर्वात मोठी संख्या कोणती आहे जिला 187, 233 आणि 279 ने भागल्यावर प्रत्येक स्थितीमध्ये समान बाकी मिळते? तर याचं उत्तर येणार आहे 46. याच्यामधून 46 वजा करा आणि मसावी काढा, उत्तर येऊन जाईल. यानंतर विरुद्ध दिशेने प्रवास करणाऱ्या 257.5 मीटर आणि 272.5 मीटर लांबीच्या 2 गाड्या 15.9 सेकंदात एकमेकांना ओलांडतात. त्यांचा अंदाजे एकत्रित वेग प्रति तास किती आहे म्हटलेला आहे. हे 257.5 प्लस 272.5 करा. यांची बेरीज येईल 530. तर 530 छेदस्थानी 15.9 आहे. मी 159 लिहिते गुणाकारामध्ये. इथं वर शून्य दिला, दशांश चिन्ह काढण्यासाठी. गुणाकारामध्ये 18 छेदस्थानी 5. हे सॉल्व केल्यानंतर उत्तर येणार आहे तुमचं 120 km/h. ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न, मोटरसायकलचे मूल्य दरवर्षी 10% घसरते. जर मोटरसायकलचे सध्याचे मूल्य ₹1,00,000 असेल तर 36 महिन्यानंतर त्याचे मूल्य किती असेल? तर 36 महिने म्हणजे काय? 3 वर्ष. या ठिकाणी हे 1,00,000 लिहा. घसरते म्हटलेलं आहे म्हणजे 90 छेदस्थानी 100. 90 छेदस्थानी 100. 3 वर्ष म्हटलेलं आहे म्हणून 3 वेळा. हे जर सॉल्व केला तर उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न, अमिषा 2 किलोमीटर प्रति तास वेगाने 3 किलोमीटर चालते, 4 किलोमीटर प्रति तास वेगाने 7 किलोमीटर धावते आणि बसने 32 किलोमीटर प्रवास करते. जर बसचा वेग 28 किलोमीटर प्रति तास असेल तर संपूर्ण प्रवासात अमिषाचा सरासरी वेग शोधा म्हटलेला आहे. जे 3 किलोमीटर आहे ते 2 किलोमीटर प्रति तास वेगाने, जे 7 किलोमीटर आहे ते 4 किलोमीटर प्रति तास वेगाने
आणि जे 28 आहे ते 32 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करते. यांची बेरीज करा. हे येणार किती? 42. आता 42 आल्यानंतर काय करायचं आहे? वर आले 42, छेदामध्ये 3 छेदस्थानी 2 अधिक 7 छेदस्थानी 4 अधिक हे 32 छेदस्थानी 28, याला संक्षिप्त रूप द्या 8 आणि इथं 4 7 28 आणि 4 8 32. आता हे 42, आता याचा छेद समान करा. 28 इथं छेद समान केल्यानंतर येईल, अंशाला गुणल्यानंतर छेदाला पण गुणा. इथे येईल 42 49 अधिक 32, छेदस्थानी किती? 28. आता हे आल्यानंतर 42 गुणाकारामध्ये 28 छेदस्थानी 123 करा. हे सॉल्व केल्यानंतर उत्तर येणार आहे 392 छेदस्थानी 41. यानंतर सरकारी कर्मचाऱ्याचा हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्कसाठी आहे. करा आणि कमेंटमध्ये उत्तर द्या. राखीने सुजाताला 10% नफ्यात TV विकला. उर्मिलानं तो TV राखीला 20% नफ्यात विकला. उर्मिलाची खरेदी किंमत 50,000 होती, तर मग सुजाताने किती किमतीत TV विकला? 50,000 मध्ये घेतला होता. विकला 20% नफ्याने म्हणजे 120 छेदस्थानी 100. हे सॉल्व केला तर उत्तर येणार 60,000. 60,000चे परत 10% नफ्याने म्हणजे 110 छेदस्थानी 100. हे सॉल्व केला तर उत्तर येणार आहे 66,000. ऑप्शन नंबर 1. यानंतर जर y थेट x बरोबर बदलत असेल आणि y बरोबर 16, x बरोबर 24 असेल, तर x बरोबर 45 असताना y चे मूल्य शोधा. 45 गुणाकारामध्ये 16, छेदस्थानी 24 करा. उत्तर येऊन जाईल 30. यानंतर ज्या घनाच्या बाजू आहेत 3 4 5 या गुणोत्तरात आहेत, त्याचे घनफळ 480 घन एकके आहे. सर्वात मोठे आणि सर्वात लहान बाजूमधील फरक एकक आहे. याचा LCM 3 4 आणि 5चा घेतला तर तो येणार आहे 60. 480चा घन म्हटलेला आहे. 60ने भाग दिला तर 8 येईल. 8चं घनमूळ किती आहे? 2. सर्वात लहान आणि मोठ्या बाजूमधील फरक, सर्वात लहान बाजू किती आहे? 3 म्हणजे बेत्रिक 6 आणि सर्वात मोठी आहे 5, 2 10. या दोघांमधला फरक घेतला तर किती येणार आहे? 4. ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न, 2 वर्षात 6% चक्रवाढ व्याजाने ठराविक रक्कम रुपये 7,200 होते. त्यावर वार्षिक चक्रवाढ व्याज आहे, तर ती रक्कम शोधा. जवळच्या पूर्णांकापर्यंत म्हटलेलं आहे. याच्यामध्ये बाय ऑप्शन करा. 6,408 हे ऑप्शन घ्या, उत्तर येऊन जाईल. यानंतर विक्रेत्याने वस्तूची विक्रीची किंमत त्याच्या किमतीपेक्षा 25% जास्त चिन्हांकित केली आहे. जर त्याने 42% तर सूट दिली तर त्याची नुकसान टक्केवारी शोधा म्हटलेलं आहे. 125 42% सूट म्हणजे इथे येणार 58 छेदस्थानी 100. केल्यानंतर तुमचं उत्तर येऊन जाईल. यानंतर एक ट्रेन 80 किलोमीटर प्रति तास वेगाने 30 मिनिटात अंतर एक ट्रेन 80 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत आहे. म्हणजे एका तासामध्ये ते 80 किलोमीटर प्रति तास धावते. तर 30 मिनिटामध्ये किती अंतर? म्हणजे 60 मिनिटामध्ये 80, तर 30 मिनिटात किती धावेल ती? 40 किलोमीटर. ऑप्शन नंबर 1. यानंतर जर 36 भागाकारामध्ये 2 अधिक y गुणाकारामध्ये 3 बरोबर 8 असेल तर y ची किंमत शोधा. आता या ठिकाणी 36 भागाकारामध्ये 2 अधिक y ची किंमत या ठिकाणी टाकायचं आहे. 4 घ्यायची आहे y ची किंमत. अधिक y ची किंमत घ्या 4 गुणाकारामध्ये 3 वजा 22. तर 36 भागाकारामध्ये 2 आहे, इथे येणार इथे 18 येणार. 4 त्रिक किती? 12 येणार. बरोबर हे 22 वजा 22 आहे. त्यानंतर 18 12 वजा 22 किती येणार? वजा 10. बरोबर किती येणार? 8. म्हणजेच वायच्या ठिकाणी किंमत घ्यायची आहे 4. यानंतर ट्रेनची लांबी 150 मीटर आहे. ती ट्रेन त्याच दिशेने 2 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणाऱ्या व्यक्तीला 3 सेकंदात पार करते, तर ट्रेनचा वेग शोधा म्हणलेला आहे. 150 प्रति मीटर x वजा 2 करा, बरोबर 3. 150 हे गुणा इकडले 3 इकडे भागाकारामध्ये येतील. 3ने जर भाग दिला तर इथे येणार 50. 50 गुणाकारामध्ये 18 छेदस्थानी 5 करा. 5ने भाग दिला तिथे 10. 180. 180 बरोबर x वजा 2. हे वजा 2 इकडे येऊन प्लस होणार. 180 प्लस 2 बरोबर 182 किलोमीटर प्रति तास हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे.
यानंतर आपण हिंदी विषयाचे प्रश्न पाहणार आहोत। मेरे सिवाय अनेक को एक आध पुरस्कार अवश्य मिला। उपरोक्त वाक्य में रेखांकित शब्द के स्थान पर आने वाला सर्वोचित विकल्प का चयन कीजिए। मेरे सिवाय प्रत्येक को एका आध पुरस्कार अवश्य मिला। कक्ष से बाहर डैश डैश नियमों का पालन करें। वाक्य में रिक्त स्थान की पूर्ति शुद्ध शब्द द्वारा कीजिए। तो इसके लिए सही शब्द होगा उल्लिखित। इंद्र का पर्यायवाची शब्द इनमें से क्या होगा? तो इंद्र का पर्यायवाची शब्द है शक्र। विकल्पों में दिए गए किस वाक्य में निम्न शब्द के पर्यायवाची का प्रयोग किया गया है? तो गणेश के लिए हमें गजानन की पूजा करनी चाहिए। निम्नलिखित में से शुद्ध वाक्य कौन सा है? तो शुद्ध वाक्य है यह बात कहने में अनन्या को संकोच न होगा। निम्नलिखित मुहावरे में गलत शब्द है आकाश पाताल एक करना, उसे कहते हैं पत्तल। आकाश पाताल एक करना यह सही शब्द होगा। विकल्पों में से कौन सा शब्द निम्न वाक्य में रेखांकित अंश के स्थान पर आ सकता है? इस समय उनकी आयु 70 वर्ष है, तो उम्र यह शब्द आएगा। निम्नलिखित वाक्यांश के लिए एक सार्थक शब्द चुनिए। जो बाएं और दाएं दोनों हाथों से तीर चला ले उसे कहते हैं सव्यसाची। निम्न वाक्य में रेखांकित शब्द के स्थान पर सर्वोचित शब्द का चयन कीजिए। चंद्रगुप्त ऐतिहासिक मरुभूमि पर लिखा गया नाटक है, तो इसके लिए शब्द आएगा पृष्ठभूमि। निम्न वाक्यांश के लिए उपयुक्त एक शब्द क्या होगा? जिसके पानी में चक्र है उसे कहते हैं चक्रपाणी। विरंजी के लिए समानार्थी शब्द चुनकर निम्न वाक्य पूर्ण कीजिए। राक्षस को डैश डैश से वरदान मिला, तो राक्षस को ब्रह्मा से वरदान मिला। निम्नलिखित वाक्य के रिक्त स्थान की पूर्ति उचित संज्ञा शब्द से करें। डॉक्टर डैश डैश का परीक्षण करता है, तो डॉक्टर रोगी का परीक्षण करता है। दिए गए मुहावरे में रेखांकित अंश के स्थान पर सबसे उपयुक्त विकल्प कौन सा होगा? सिर पर आदमी सवार होना, तो उसके लिए सही शब्द है भूत सवार होना। निम्नलिखित में से कौन से वाक्य संज्ञा के प्रयोग की दृष्टि से है? तो सही है विश्वजीत को सफल होने की उम्मीद नहीं हुई। दानव का स्वरूप कुरूप है और ईश्वर का जो स्वरूप है वह सुंदर है। निम्नलिखित गद्यांश में कुछ शब्द हटा दिए गए हैं। दिए गए विकल्पों की सहायता से रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए। प्रत्येक संख्या के लिए उपयुक्त विकल्प का चयन कीजिए। सर्दियों में लूसी ने 2 बच्चों डैश डैश जन्म दिया, किंतु उनमें से तो सर्दियों में लूसी ने 2 बच्चों को जन्म दिया, किंतु उनमें से डैश डैश तो शीत के कारण मर गया और दूसरा उस ठिठुराने वाले परिवेश से जूझने लगा। तो उनमें से एक जो है वो शीत के कारण मर गया और दूसरा उस ठिठुराने वाले परिवेश से जूझने लगा। 3 डैश डैश दिन के, तो 4-5 दिनों के बाद 4-5 दिन के डैश डैश को छोड़कर लूसी फिर दुकान डैश डैश आने जाने लगी, तो 4-5 बच्चे 4-5 दिनों के बाद बच्चे को छोड़कर लूसी फिर दुकान, इसके लिए सही शब्द होगा तक। ऑप्शन नंबर 4 दुकान तक आने जाने लगी थी। मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण SSC GDचा झालेला पूर्ण पेपर पाहिलेला आहे। या पेपरची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।